आजचा आपल्या समासाचं नाव आहे आत्मागुण. म्हणजे आत्म्याजवळ किती गुण आहेत ते आज लिस्ट आपल्याला समजता येणार. आता खरं पाहायला गेलं तर निर्गुण निराकार असणारं त्या आत्म्याचं वर्णन इतके दिवस आपण ऐकतोय आणि म्हटलंय मात्र आत्मागुण. त्यामुळे थोडेसे आपण गडबडून जाऊ की असं कसं असेल की जो निर्गुण निराकार आहे त्याचे गुण काय वर्णावे. तर खरंच आहे ज्याचं वर्णनच करता येते अशाच वर्णन आपल्याला करायचं आहे. त्यामुळे काहीतरी सांगावं लागतात का खुणा. आपल्याला अपरिचित स्थळी जायचं असतं किंवा आपण काहीतरी खुणा सांगतो. असं इथून उजवीकडे वळा, याला मोठं झाड लागेल, त्या झाडाच्या तिथे डावीकडे जा की अगदी लगेच तुम्हाला पाहिजे तो पत्ता मिळेल. अशा काहीतरी खुणा आपण सांगतो ना, तसं आत्मतत्वच आहे त्याच्या खुणासोबत आपल्याला सांगणार आहे. जे काही नावं अपरिचित काही नाहीच आहे, सगळं परिचित आहे. सगळं आपल्याला इथून स्टेशनवर जायचं असेल तर आपण ज्या खुणाचा बोलतो सगळं आपल्याला माहिती असतं. फक्त डावा उजवा करून जायचं असतं. तसं आत्मा आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आताच्या खुणा आपल्याला कळणार आहे ते आपल्या परिचित आहे. फक्त तिथंपर्यंत पोहोचणं थोडंसं कंटक काकीर्ण मार्ग आहे, कारण दृश्य जगामध्ये आपल्याला आवडतं यायला आणि त्यामुळे फक्त हा पत्ता मिळवायला थोडा त्रास आहे. आपण मागच्या समासात असं पण पाहिलं होतं, केवळ हे जे काही शोधणं आहे हे माणसांच्याच ठिकाणी असतं. एखादी गाय समोर चरत असेल आणि तिला समजा पत्ता दिला तर ती वेळ करायचं आहे का मला जिथे करून तिथे मी जाईल. त्यामुळे बाकी कोणा जीवांना त्या आत्म्याच्या शोधाचा काही प्रश्न नाही आहे. आपण मागच्या वेळेस पाहिलं की परब्रह्माजवळ सगळे गुण आहेत, त्याच्या खालोखाल जर खरंच कोणी विशेष गुण असणार असेल तर मानवदेह. आणि म्हणून तर मानवदेह किती महत्त्वाचा आहे हे आपण मागच्या समासात पाहिलं होतं. या मानवदेहाजवळ तुमच्या आमच्याजवळ एक खूप महत्त्वाची शक्ती आहे, त्याला जाणीव असं नाव आपण दिलं. समर्थांनी अगदी गणेशाचं स्तवन केलं. कालच मागे गणेश चतुर्थी झाली. त्या गणेशाचं वर्णन करताना आपण त्याला रूप दिलेलं आहे. त्याची सोंड कशी आहे, त्याचे डोळे कसे आहेत, त्याचे तंबू कसे वगैरे. पण खरं म्हणजे तसं नाही आहे. ती एक शुद्ध जाणीव आहे. गणेश ही शुद्ध जाणीव आहे. आपल्यामध्ये असणारी जी बुद्धी, जी देवता म्हणून जिला म्हणतो, ती देवता आपल्याला काहीतरी समोर लागतं समोर रूपात. म्हणून आपण त्या गणेश रूपात घेतलाय आणि त्याला आपल्याला हव्या अशा सगळ्या गोष्टी दिल्या. मग त्याचे डोळे बारीक दिले, त्याचे कान असे मोठे सुपासारखे दिले. मग कधी गमतीला आपण म्हणतो की आपल्या घरात जन्माला आलेलं बाळ असं कितीला डोळ्याचं मोठ्या मोठ्या कानांचं तंबूचं असतं तर चालेल का? तर नाही. पण ते गणपतीची मूर्ती आपल्याला गोड वाटते किंवा त्रास आपल्याला वाटतो, कारण त्याच्या मागची आपली भावनाच वेगळी आहे. की सगळे गुण जिथे आहेत, आज आत्म्याचे गुण बघायचेच म्हणजे काय तर सगळे गुण एकत्रित केलेलं ते गणेश रूप आपल्याला आवडतं. ते आपल्याला कळावं म्हणून ते रूप आपण घेतलेलं आहे. तसं आहे की ह्या आत्म्याचे गुण असं जर नाव दिलं असलं, निर्गुण निराकार जरी तो भगवंत असला तरी देखील त्याच्याजवळ काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते आपल्याला बघायचं आहे. आता त्याच्यासाठी आपल्याजवळ असणारी जी जाणीव नावाची गोष्ट आहे ती अधिक सूक्ष्म, अधिक शुद्ध कशी होईल याचा प्रयत्न करायचा. कारण आपल्यामध्ये परत काही शंका येतात, किलमिश येतं, संदेह येतात. तसं येऊ द्यायचं नाही. त्या परमेश्वराबद्दल आपली पक्की खात्री असली पाहिजे, म्हणजे मग ती जाणीव खरी. त्याच्यासाठी जाणीव सूक्ष्म व्हावी लागेल. नाही तर मला मन असं आहे की सारखं संशय असेल का. मी सांगितलेलं यापूर्वी बाबा भिडे फारसं ते गुरु मानत नसत, वकील होते. परंतु एक दिवस केस महत्त्वाची होती. कोर्टात जाताना देवाला नमस्कार केला. लोक असतात ना आजूबाजूला, आज बाबा आज काय विशेष, अरे असलं असतं आपला करून ठेवतो नमस्कार. तर तसं थोडंसं आपलं आहे की सवय जर असेल आपल्याला बाहेर जाताना रोज देवाला नमस्कार करून जायची. कितीतरी वेळ असं होतं चपल्याला तो आठवडफळूच काढतो, परत नमस्कार करून जातो. तर हे काय आहे, ही जी त्याच्याबद्दलची असणारी शुद्ध जाणीव आहे, त्या शुद्ध जाणीवेमुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो की ईश्वर नावाची काहीतरी एक शक्ती आहे आणि ह्याच्यासाठी असणारी आपल्या अंतःकरणातली शुद्ध जाणीव अधिक सूक्ष्म कशी होईल. मग अधिक सूक्ष्म होणं म्हणजे काय तर सगळीकडे तो आहेच आहे. मग मुद्दामून कुठे वेगळं जायची आवश्यकताच नाही, तो माझ्या जवळच आहे. अशी जेवढी सूक्ष्म शुद्ध जाणीव होत राहील तेवढं स्वाभाविकच त्याचं दर्शन पण आपल्याला शुद्ध, निर्मळ, स्वच्छ, सतत असं होत आहे. हा भाग आपण गेल्या समासात पाहिला की बहुधा दासबोधात अनेक वेळा याचा उच्चार केला. आता याच्यासाठी हे आत्म्याचे गुण कळण्यासाठी आपल्याला काय काय अभ्यास करायला हवा पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. आपण माणसं अशी आहोत की आपल्याला असं नुसतं एकदा सांगून परत नाही, सारखं सातत्याने आपल्याला बळीमार करावा लागतो. समर्थ पुन्हा सांगणार आहेत आपल्याला की संत सज्जन सत्पुरुषांच्या सहवासात राहावं,
त्यांचं सांगणं, त्यांचे ग्रंथ हे पुन्हा पुन्हा श्रवण करावे, पुन्हा पुन्हा त्याचं मनन करावं. आणि मग आता आपल्याला ते अजून एक सांगणार आहे की हे आता इतके दिवस तुम्ही करताच आहात, 3 वर्ष सातत्याने आपण एका ग्रंथाचा अभ्यास करतोय, तर आता आपण आपल्याला तपासायचं. या समासामध्ये जुन्याच गोष्टी पुन्हा येणार आहेत, पण त्याच्यात एक थोडीशी भर अशी आहे की आता स्वपरीक्षा, आपली परीक्षा आपण घ्यायची की हे सगळं वाचलं, कळलं, समजलं, आवडलं, आता परत आपण अभ्यास करूया असं मनाशी कदाचित तयार पण झालं असेल की आहे आपण ऐकलंय ना, आता पुन्हा एकदा ना गेल्या मिळात तिकडे तरी आपण वाचूया बुधवार शुक्रवार हे आता ह्या वेळ असतोच आपल्याजवळ, ठरला आहे आता 3 वर्ष, मग तो सकाळचा वेळ आता जर का आहे आपल्याजवळ तर तो याचसाठी आपण वापरूया असं म्हणून ठरवलं पण असाल. तर त्यावेळेला ते पुन्हा वाचताना आपल्याला कसं तपासायचं, तर ती तपासण्याची क्रिया अशी आहे की खरंच आपल्यामध्ये परीक्षण करताना काय काय बदल झाले. मग बदल व्हायची एक साधी सिंपल गोष्ट अशी आहे की आपल्या स्वतःला या सगळ्या दृश्य गोष्टीतल्या गोष्टींचा हव्यास थोडा कमी झालाय का आपलं आपण तपासायचं. आवडणं, दिसणं, चांगलं वाटणं हे बरोबरच आहे, पण मला ते हवं आहे, असं हवंच आहे असा हव्यास वाटतो का. अगदी समर्थांसगळे जीभ ही गोष्ट जरा सगळ्यात जास्ती त्रासदायक आहे. बाकी एक ठीक आहे, बाकी वस्तूंवर आपण कंट्रोल करू, पण जिभेला एक तर 2 कामं, तर त्या दोन्ही कामांमध्ये ते फारच त्रासदायक आहे. किंवा त्या जिभेच्या बाबतीत आपल्याला आपलं परीक्षण खूपच करावं लागतं. मग अगदी समर्थान इतकं नाही जमला की काय 5 घरातली भिक्षा त्या एकाच ह्याच्यात घ्यायची, तो गोळा तयार करायचा, तो पुन्हा त्यात दुधावर बुडवायचा आणि तो काय गोळा खायचा ना चव ना डव, असं नाही जमणार. पण निदान एखाद्या पदार्थामध्ये समजा मीठ राहिलं तर कळणं ही गोष्ट काही चुकीची नाही आहे, पण नच खाणं असं तर नाही, तर आहे, नसलं तर असलं, असलं का असलं, नसलं तर नसलं, असं काही झालंय का, मनात येत आहे पण असं करता येत आहे का, ही आपली परीक्षा आहे बरं का. 100% आपण उत्तीर्ण होणार नाही ठीक आहे, पण निदान मनात येणं की छान प्रेमाने केलाय ना, मग कशाला त्या पदार्थाची चूक आहे, हे छान झालंय का, खाऊया. मग कदाचित नंतर वाटलं थोडं जरा हवं तर तिखटले, पण मग नंतर बघूया आता छान म्हणूया. अशी एक स्वतःची परीक्षा आपल्याला घेता येईल का. यांनी काय होतं, यांनी मानसिक स्वास्थ्य आपल्याला लागतं. सारखं प्रत्येक गोष्टीत जर आपण काही उणिवा काढत राहिलो तर आपलं पण मनस्वास्थ्य बिघडतं. त्यामुळे आपली आपली परीक्षा घ्यायची आणि दृश्य गोष्टींमध्ये आपलं मन फार अडकत नाही आहे ना असं तपासायचं. दुसरं असं, आपल्या अंतःकरणामध्ये जी ही शुद्ध जाणीव आपण म्हणतोय, एकदा त्या दृश्याकडलं मन आत आलं ना की ते ईश्वर चिंतनाकडे लागतं. जोपर्यंत बाहेर जात आहे तोपर्यंत इकडे आत लागत नाही. मग ग्रंथाचा अभ्यास करायचा आहे, तो ग्रंथ आपल्याला कळायला हवा आहे, तर दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टींमधलं लक्ष काढलं गेलं तर ते ईश्वर चिंतनाकडे लागतं, हे तर आहेच. आणि त्या दृष्टीने पण आपण परीक्षा घ्यायची की मला आता या ग्रंथांची खरंच गोडी लागली आहे का, नाही बाबा काही कळत आहे जाऊ दे असं म्हणून बंदच करतोय का, पुन्हा पुन्हा वाचायचं, पुन्हा पुन्हा वाचायचं. संत ग्रंथांबद्दल आणि संस्कृत साहित्याबद्दल मोठ्या मोठ्या लोकांचं आपल्याला सांगणं असं आहे की तुम्ही जर ते पुन्हा पुन्हा वाचत राहिलात तर त्याचे ते शब्द आपल्याला अर्थ सांगतात. जाणीव लेणीव भगवंती नाही. मला एका मैत्रिणी विचारलं, अहो विराट असं कसं, भगवंताला पण जाणीव लेणी नाही, अभंग ऐकला, अर्धी ओळ ऐकली, असं कसं, जाणीव म्हणजे कळणं असं अगदी साध्या भाषेमध्ये एखाद्या गोष्टी जाणीव होणं म्हणजे समजणं आणि लेणी म्हणजे अज्ञान, आणि भगवंताला नाही असं कसं म्हटलंय. तर जाणीव लेणी भगवंती नाही आणि पूर्वी उच्चारितात, ती उच्चारली की कळतं की तो भगवंत या सगळ्याच्या पलीकडे आहे, तो त्या जाणीव लेणीच्या प्रांतात नाहीच आहे. तर असं आपण पुन्हा पुन्हा वाचत गेलो, ऐकत गेलो तर आपल्याला ते शब्द अर्थ सांगतात. म्हणून सुद्धा आपण आपली परीक्षा घ्यायची की दृश्य जगातली आपली आवड कमी झाली तर आपण ईश्वर चिंतनाकडे लागतो. मग घंटाळीच्या बाहेर गप्पा मारायला बसलं, आजूबाजूला बायका गप्पा मारतात, पण आपलं लक्ष देवीच्या त्या ध्यानाकडे असतं. असं आपण तपासायचं का, आपण देवीचं ध्यान करतोय किंवा जपाला बसतोय आणि आपल्याला ऐकायला आजूबाजूचं येतात, आपण तपासायचं. हा अगदी नित्याचा अनुभव आहे की जरा बसूया म्हटलं की गप्पा सोडत होता, गप्पा सोडल्या की आपण त्याच्यातच रमतो. मग बरं सांगून नाही असं होणार, कारण बाकीच्या बायकामध्ये तिचं बाहेर चाललं तर बोलायचं काही, पण आपल्या मनाशी ठरवायचं की आपण मंदिरात बसून खरंच त्या
देवाचं ध्यान करतोय, त्याला आठवतोय, तर आपण या दृश्य जगातल्या गोष्टींमध्ये रमतोय असं पाहिजे. दुसरं असं की आपल्या शारीरिक ज्या गरजा आहेत तो देह असेपर्यंत असणारच आहे, त्या तर काही आपण नाकारणार नाहीच आहे, बरोबरच आहे. पण त्यासाठी त्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारं जे कर्म आहे ते अवश्य केलंच पाहिजे. कामावर जायचं असेल तर ते वेळेवर केलंच पाहिजे, इथे अशा सगळ्या गोष्टी आपण केल्याच पाहिजे. त्यामुळे शरीर असेपर्यंत त्या शरीराच्या काय मर्यादित ज्या गरजा आहेत त्या मर्यादित गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारी सगळी कर्म आपल्याला केलीच पाहिजे. तरी पण असं लक्षात घ्यायचं की हे सगळं करताना ती ज्ञानेंद्रिय आपल्या ताब्यात आहेत ना, ती कुठे सीमा ओलांडून जात नाही आहेत ना, एवढंच आपण लक्षात घेतलं तरी देखील आपली आपली परीक्षा केली असं होईल. कसं आहे की असं सगळं करण्यामध्ये एखाद्याला असं वाटेल यांना काही हौसच नाही, कशात काही नकोच असतं, तर आळस वेगळा आणि असा इंटरेस्ट काढून घेणं वेगळं, दोन गोष्टी. काहीच नको असं वाटणं याचा अर्थ की आळस नाही आहे, आळस गोष्ट वेगळी, आळस असताच कामा ते तर नक्कीच आहे. पण तरी देखील दृश्य जगातल्या गोष्टींमध्ये मन रमणं हे पण काही कसं बरोबर नाही. त्यामुळे तोही विचार करायचा आणि अशा या ईश्वर चिंतनात गुंतल्यामुळे अन्य सगळ्या हौशी मौजी कमी होतात. म्हणजे एखादी वेळ काय रे हिरा कुठं नाटकात मिळाले तिकीट पण मिळाला का सांगितले काही यायची नाही, म्हणजे तिला हौसच नाही असं त्याचा अर्थ नाही. कशामध्ये वेळ आपण घालवायचा हे ठरवण्याची आपल्याजवळ बुद्धी भगवंतांनी दिली आहे. त्यामुळे आता आपल्याला हे पण बघायचं आहे या दृश्य जगातून आपण मन काढून घेऊन नेमकं कुठे लावतात. आपला जो वाचणारा वेळ आहे तो आपण कुठे लावतो. म्हणजे अगदी आता संपतच आलाय करत आपला, तर खरंच पुढल्या बुधवार आपला फेब्रुवारी नंतरचे सगळे बुधवार आणि शुक्रवार सकाळी 7:30 ते 9 आपण काय करायचं हे आज समर्थही आपल्याला दाखवून दिलं. आता त्या मार्गाने जायचं की नाही हे आपण ठरवायचं. तर हे अशा पद्धतीने ग्रंथाचा. दुसरं असं की ही जी शुद्ध जाणीव आपण सारखं म्हणतोय ना, ती आपली म्हटलं तर अंतःकरणाची स्थिती आहे. अंतःकरण स्थिती म्हणजे शुद्ध जाणीव, मन ईश्वराकडे लावणं, मन ईश्वराच्या ठिकाणी म्हणजे ईश्वराच्या चिंतनात रमलं की स्वाभाविकच काय फरक पडतो तर खरंच आपल्याला तहान भूक, सुख दुःख, यश अपयश अशा ज्या परस्पर विरुद्ध असणाऱ्या गोष्टी आहेत त्या समान वाटायला. मगाशी म्हणाला असलं तर असलं, नसलं तर नसलं. तसं तहान भूक सुद्धा वाटत नाही. अगदी झोप मिळाली नाही या सगळ्या वातावरणात, आवडीच्या वातावरणात असं अंतःकरण तिथे लागलेलं असतं तर आपल्याला अगदी अगदी पहाटे जी उठलेला ती रात्री अजून मी पाठ टेकली नाही असं वाटतच नाही, श्रम वाटतच नाही आपल्याला. देहसुद्धा आपल्याला लगेच मदत करतो असं पण आपल्या लक्षात येतं. त्यामुळे ते पण आपलं आपण हे सगळं जे आहे हे आपली आपली तपासणी करण्यासाठी आहे. आणि मग स्वाभाविकच ते अंतःकरण जे आहे ते सर्वांशी इतकं समरस होतं, इतकं जुळतं की याला नाव दिलंय दिव्य जीवन. असं जे जीवन असतं संतांचं ते दिव्य जीवन असतं की त्यांच्या या सगळ्या ज्या काही परीक्षा आत्ता सांगितल्या त्या सगळ्या परीक्षेमध्ये दुसऱ्याने घ्यायची नाही आहे ती परीक्षा, आपलीच आपण घ्यायची. आपणच उत्तीर्ण किती % मार्क मिळाले ते आपणच ठरवायचं आहे. आणि जर का खरंच 100% मार्क मिळाले असते तर ते दिव्य जीवन आहे असं म्हणायला हरकत नाही. असा खरा या आजच्या समासाचा अभ्यास आहे. त्याला नाव आत्म्याचे गुण दिलेले आहे. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तपासण्यासाठी लागणारी जी काही अंतःकरणाची जाणीव आहे ती जेवढी स्थूल, जेवढी सूक्ष्म, स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाईल तेवढी आपण या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणार. सुरुवात केल्या पहिल्या 6 ओव्यांमध्ये माहिती असणारी गोष्ट परत सांगितली की ही सगळं आपल्याला दृश्य आणि अदृश्य अशा 2 प्रकारच्या गोष्टी दिसतात. तसं आपण असं सृष्टीचा विचार केला तर आपण म्हणतो की ह्या भूमीवरती काही ठिकाणी पाणी आहे, काही ठिकाणी जमीन आहे. सहज आपल्याला कळतं. समुद्र आहेत, नद्या आहेत, सरोवर आहेत, तळी आहेत आणि भूमी पण आहे. तसं आपण जीवांचा विचार केला तर काही सजीव आहेत, काही निर्जीव आहेत असं प्राप्त असतं. त्याचं पण आपण गेल्या वेळेला पाहिलं होतं की 84 लक्ष योनी, 4 खाणी, 4 बाणी, 84 वर्ष जीवनाने असं त्याचं वर्णन समर्थाने केलं. या सगळ्यामध्ये त्यातले जे सजीव आहेत त्या सगळ्या सजीवांना जाणीव नावाची गोष्ट आहे. माणसाला सगळ्यात जास्त आहे पण सगळ्या सजीवांना आहे. अगदी एखाद्याशी आपल्याला दृश्य दिसतं की कावळा काहीतरी एखादा जखमी पडावा, सगळे भोवताचे कावळे इकडे ओढत त्याच्या भोवती येतात.
कुठून त्याला बातमी कळते की आपल्या एका सहकार्याला, आपल्या एका मित्राला काहीतरी झालंय आणि जाणीव आहे त्यांच्याजवळ, जाणीव नाही अशातला भाग नाही. एखादा कुत्रा भोगला की सगळे 100 कुत्री भुंकत येतात. त्यामुळे ह्या सगळ्या प्राण्यांजवळ सुद्धा जाणीव नावाची गोष्ट आहे. कदाचित कधी कधी असं वाटतं माणूसच जाणीव विसरला. रस्त्यामध्ये जाताना एखाद्याला लागलं तर थांबून चौकशी सुद्धा करत नाही. जो तो इतका घाईत असतो की निघून जातो. म्हणजे पशुपक्षी आपल्यापेक्षा जाणीव त्यांना सूक्ष्म झाली की काय, अशी आता माणसाचं वागणं झालेलं आहे. पण जाणीव असणारा, शास्त्र असं सांगतं की जाणीव असणारा, सगळ्यात जास्त जाणीव असणारा माणूस आहे. दृश्य स्वरूपात दिसत नसला तरी गोष्ट खरी आहे की माणसाजवळ जाणीव जास्त आहे. माणूस आचरण कसं करत नसला तरी देखील. प्राण्यांच्या देहाची रचना जी आहे ती खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची. एक संस्कृतमधला श्लोक या दासबोधामध्ये आपल्याला त्यांनी दिला आहे. जलजा नवलक्षाश्च, म्हणजे जलचर प्राणी 9 लक्ष आहे. साधी एखाद्याच्या घरामध्ये माशांची असलेल्यापैकी किती वेगवेगळ्या प्रकारचे हौशीर ते मासे आणून त्याच्यात सोडतात. किती रंग, किती प्रकार. त्यामुळे आपण समजू शकतो की सागरामध्ये त्यांनी जलजा 9 लक्ष 9 लाख म्हटलेले आहेत. तर असतील बाबा 9 लाख प्रकारचे त्या जलचर प्राणी असतील. आता आपल्याला अंदमानला गेलो की समुद्राच्या तळाशी जाऊन काय काय छान छान बघायला मिळतं की. त्यामुळे 9 लक्ष जलजा असं वर्णन समर्थ करतात. 9 लाख प्रकारचे जलचर प्राणी. दशलक्षाश्च पक्षी, पक्षी किती तर 10 लाख प्रकारचे पक्षी. 84 लक्ष एवढीचा हिशोब सांगितलाय. मनातल्या मनात करायचं 19 झाले. कृमयो, कृमी कीटक जे आहे ते रुद्र म्हणजे 11. तर कृमयो रुद्र लक्ष असतं. 11 लक्ष रुद्र कृमी कीटक आहे. म्हणजे झाले 11, 9, 20, 10, 30 झाले. पुढे म्हणताय विषय लक्ष गवायवा, गाई, म्हशी, हरणं, पायसं वगैरे वगैरे 20 लक्ष आहे. स्थावर म्हणजे न हलणारे असे जे आहेत, म्हणजे आपण त्याला वृक्ष म्हणूया, झाडं हलत नाही, ते 30 लक्ष आहेत. आणि चतुर्लक्ष मानव, फक्त 4 लक्ष मानव आहे. असे 84 लक्ष योनी अशा आपल्याकडे आहे. आणि पाप पुण्यम समान कृत्वा नरयोनीषु जायते, पाप पुण्य समान झालं की नरयोनीमध्ये जन्म मिळतो. अशा प्रकारचा श्लोक या समासामध्ये सुरुवातीला समर्थाने दिला. आता ही जी सगळी काही जलचर, स्थावर, मानव, हे सगळी जी काही आहे त्या सगळ्यांमध्ये विचार केला तर देहाची रचना भिन्न आहे. गाई, म्हशी ज्यांचा पाठीचा कणा आडवा आहे, तुमचा आमचा पाठीचा कणा उभा आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या देहाच्या रचनेत भिन्नता आहे. आणि ही जी काही अमर्याद संख्या पण आहे, त्या आता 84 लक्ष. एखाद्या वेळा कशी काय मोजली तर त्याला काय झालं, कोणी पाहिलं आहे. पण ज्या अगदी शास्त्राने एवढ्या हिशोब करून आपल्याला दिलाय तर आपण म्हणूया. आणि ह्या सगळ्या 84 लक्ष योनी जीवांना, अगदी उडत असले पक्षी तरी त्याला सुद्धा पृथ्वीचा आधार आहे. कुठेतरी ते झाडावर घरटं बांधतात. ते झाड कोणत्या जमिनीवरती स्थिर आहे, त्यामुळे ते तिथे घरटं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या जीवांना, 84 लक्ष जीवांना या पृथ्वीचा आधार आहे. एवढा एक कॉमन फॅक्टर सगळ्यांचा आहे. बाकी सगळ्या शारीरिकदृष्ट्या विचार केला तर सगळ्यांमध्ये भिन्नता आहे. पण पृथ्वी वाचून काही ही मंडळी जगू शकणार म्हणजे कोणीच. दुसरं असं की सुखदुःखाची जाणीव सगळ्यांना वेगळे वेगळे प्रकार असते. माणूस असा आहे की एकच घटना, पण एखाद्या माणसाला ती सुख देणारी वाटेल, एखाद्याला दुःख देणारी वाटेल. हा माणसाच्या बाबतीत हे असं आहे. बाकी पशुपक्ष्यांच्या जीवनामध्ये आपल्याला माहीत नाही. खरंच एखाद्या वाघाने हरिण मारलं तर त्या दुसऱ्या वाघाला या वाघाचा राग येतो का काय, हे आपल्याला माहिती नाही आहे. परंतु असे दिसत तरी राहील की पशुपक्ष्यांच्या ह्याच्यात म्हणजे आम्ही सहज असं लक्षात येतं की एखादी आपण निरीक्षण केला म्हणजे आपले बालकन जरी बसतो ना तर किती छान एखादी चिमणी दुसऱ्या चिमणीला भरवताना आपल्याला दिसते बालकन. तर आता असं हे त्यांचं जे काही संबंध आहेत प्रेमाचे ते कुठे असं माणसासारखे वाटत नाही. कदाचित ते आपल्याला बघत असतील आणि म्हणत असेल काय या माणसाचं असं नाही. पण माणूस मात्र असा आहे की एकाच जसं आहे तसं दुसऱ्याला चालत. साध्या साध्या गोष्टी सुद्धा रोज गमतीनं म्हणतो. एकाला साखर जास्त, एकाला अजिबात नको, एकाला कडकडीत, एकाला थंड, असं आपल्यामध्ये आहेच. विविधता हा मनुष्य स्वभाव आहे. अशी ह्या एकासारखं दुसऱ्याला अजिबात चालत नाही. तर ती जी काही जाणीव आहे, हे असं लागतं, हे असं आवडतं, हे असं हवं असं वाटतं, ही जी जाणीव आहे ती खरं म्हणजे जिभेला आहे असं पण वाटतं, पण ती आहे अंतःकरणात. हे असं मला आवडतं म्हणजे कोणाला आवडतं, त्या जिभेला विचारायला काहीच नाही आहे. तिला चव काढण्याची तिची शक्ती आहे, बरोबर आहे, परंतु हे असं लागतं हे जीभ नाही ठरवत.
हे अंतःकरण ठरवलं. त्या माणसाच्या ह्या सगळ्या जाणीवा ज्या आहेत त्या अंतःकरणाशी जोडलेल्या आहेत. एका अर्थाने आपले जे सत्व रज तम आहे त्रिगुण, या त्रिगुणांवरून ह्या आत्म्याच्या जाणीवेचा खरा म्हणजे अर्थ कळतो. म्हणजे एका दृष्टीने विचार केला तर आत्मा गुण हे जे समासाचं नाव आहे ते म्हणजे काय, तर सत्व रज तम हे आत्म्याचे गुण आहे, त्याच्यावर आपल्या सगळ्या अवलंबून येतात. आणि म्हणून समर्थ या त्रिगुणांना जाणीव म्हणतात, की आपल्याला जी जाणीव सूक्ष्म करायचे म्हणजे तिन्ही गुण आपल्याला जिंकायचे. खरं तर म्हणजे तिन्ही लागतातच ना. आपण यापूर्वी पण पाहिलं आहे की तमरज अजिबात नसून चालणारच नाही, लागणारच आहे. किती पाहिजे पण हे मात्र मर्यादित स्वरूपात आपल्याला कळलं पाहिजे. आता म्हटलं तसं की एखादी घटना, एखादी व्यक्ती, एखादी वस्तू याच्याकडे कोणत्या जाणीवेनं आपण पाहतोय, तिची एकच जाणीव ती सगळ्यांना होत नाही, एवढाच फक्त त्यातला फरक. आणि तो का, तर तो त्रिगुणांमुळे असं घडतं, म्हणून त्रिगुणाला जाणीव म्हणायचं. आता अंतःकरण तर सगळ्यांजवळ आहे असं तर नाही आहे, सगळ्या जीवांजवळ अंतःकरण आहे. बाकीच्या जीवांचा आपण नको विचार करूया, नरदेहाचाच विचार करूया. तर माणसांना अंतःकरण आहे. आता एखादा आपल्या मनासारखं वागत नाही तेव्हा आपण त्याला म्हणतो की त्याला अंतःकरणच नाही आहे, परंतु तसं नसतं. त्याच्या दृष्टीने त्याचं वागणं असतं, आपल्या दृष्टीने आपल्याला हवं तसं त्याचं वागणं नसतं, असं होतं. त्यामुळे त्रिगुणांपैकी जे गुण आहेत ते किती प्रमाणात आहे त्याच्यावरती जाणीव अवलंबून असते आणि त्यावर आपण त्या घटनेचा विचार करत असतो. समर्थाने दृश्य पदार्थातले 3 स्तर आपल्याला सांगितले की एक तर जड आहे दृश्य, ह्याच्यामध्ये काही गोष्टी जड आहेत, काही गोष्टी चंचल आहेत आणि तिसरं जे आहे ते निश्चल परब्रह्म आहे. अशा 3 गोष्टींनी आपण दृश्य पदार्थाचा विभाग करू शकतो. काही गोष्टी आपल्या जड आहेत, जड म्हणजे अचेतन आहे, त्या हलत नाही, त्या स्थिर आहे. एखादा दगड तो तसाच आहे, कुणी तरी त्याला हलवावं लागतं, तो होऊन काहीच करत नाही. अर्थातच त्या जडामध्ये जाणीव नाही असं म्हणावं तर माऊलींनी भिंत सांगलं. तर याचा अर्थ असा आहे की त्या जडामध्ये जाणीव असली तरी ती त्याला अभिव्यक्त करता येते. माऊलींचं कर्तृत्व असं होतं की त्याने भिंत चालवली, भिंतीने नाही ठरवलं की मला चालत जायचं. त्यामुळे त्या जडाजवळ जाणीव नाही आहे, अचेतनाजवळ जाणीव नाही. माऊलींजवळ ती त्या दगडात पण देव बघण्याची शक्ती असल्यामुळे ती भिंत चालवणं त्यांना शक्य झालं. पण जडाजवळ अचेतन असणाऱ्या गोष्टींजवळ जाणीव नाही, याचा अर्थ ती अभिव्यक्त त्याला करता येते असा त्याचा अर्थ. मग डोंगर आहे, झाडं आहे, दगड आहे, जे हलू शकत नाही त्याच्याबद्दल आपण विचार करू शकतो. आता झाडांचा विचार केला तर झाडांना जाणीव नाही असं म्हणण्याचं धाडच नाही. लाजाळूच्या झाडाला जरा पाय लागला की तो मिठ्ठात पाला, म्हणजे जाणीव आहे, स्पर्शाची जाणीव त्याला आहे. सुनीताताई देशपांड्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये किती प्रसंग दिले की माझ्यापेक्षा माझ्या आईची उंची बेताची आणि तिच्या बागेमध्ये फुलं काढायला जायचं तर मला अगदी हात वर करून पाय वर करून काढायला लागतात. आईची परडी कशी का घालते मी रोज, म्हणजे आई गेली ना झाडाजवळ ती त्या फांद्या असं तिच्या खाली वागतात आणि माझं काढो फूल असं म्हणतात. खूप सुंदर बदल केला. तर ही जी काय आहे ही त्या झाडा म्हटलं तर झाड जड हलणारं असं आहे, पण त्याला सुद्धा मागं नाही, त्याची अभिव्यक्ती करण्याची पद्धती वेगळी असेल असं आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे आता हे कल्पनेतलं असेल कदाचित, पण कल्पना का होईना अशा अचेतन गोष्टींबद्दल अशी कल्पना करणं ही पण किती छान गोष्ट आहे. तर असं आपल्याला दिसतं. ते झालं जडाबद्दलचं. चंचलाबद्दलचा विचार केला तर हा जो अंतरात्मा आहे म्हणजे चेतनाशक्ती आहे, चैतन्य त्याला असं आपण म्हणतो, हा जाणीव स्वरूप आहेच. त्यामुळे तो जी गोष्ट जाणीव स्वरूप आहे त्याच्यामध्ये बदल एकच आहे की ठप्प आपल्या अंतरात्म्याचे किती किती विचार किती त्या मनामध्ये अंतःकरणामध्ये येत असतात, त्या सगळ्यांमधून सतत चांगलंच येणं असा प्रयत्न आपल्याला करायचा, बरोबर आहे. पण ह्याचा अर्थ तेच आहे की अंतरात्मा आहे तो चंचल आहे, चांगल्या वाईट आता म्हटलं तसं सत्वरजतम या सारख्या त्याच्यामध्ये जाणीवेमध्ये गोष्टी येत असतात. त्या जड आपल्याला कळलं, चंचल आपल्याला कळलं. तिसरी गोष्ट आहे निश्चल परब्रह्म, ते त्याच्याही पलीकडे जाणीव नेणिवेच्या पलीकडे असणारी गोष्ट आहे. त्यामुळे ते जे चैतन्य परब्रह्म आहे त्या परब्रह्मातून हे सगळं निर्माण झालं. त्यामुळे ते मात्र या दोन्हीच्या पलीकडे आहे. अशा 3 गोष्टी समर्थाने या दृश्य पदार्थाचे स्तर म्हणून आपल्याला सांगितले.
पूर्वी सांगून झालं, आज फक्त नुसतं ऐकायचं. काही स्थूल गोष्टी आहेत त्या आपल्या डोळ्याला दिसतात, बरोबर आहे, पण काही गोष्टी अगदी सूक्ष्म असतात त्या की आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. बरं, आपल्याला काय, आपण अर्जुन नाही, आपल्याजवळ कृष्ण नाही, त्यामुळे तो की आपल्याला दिव्य दृष्टी देईल आणि न दिसणाऱ्या गोष्टी दिसतील अशी काही परिस्थिती नाही. त्यामुळे मग काय करायचं, तर या जीवांमध्ये हे जे की अंतःकरण आहे किंवा हे जे की त्रिगुण आहे, यांच्यामुळे या न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची जाणीव करून घ्यायची. काय असेल, तर्क करायचा, अंदाज करायचा, सगळ्या चांगल्या म्हणजे पॉझिटिव्ह पद्धतीने करायचा. मन, बुद्धी, चित्त, अहंकार, या अंतःकरण मन, बुद्धी, चित्त, अहंकाराच्या द्वारे आपल्याला प्रत्येक गोष्टीकडे कसं बघता येईल असा विचार करून त्या अंतरात्म्याची जाणीव जी आहे ती शुद्ध सूक्ष्म अशी करायचा प्रयत्न करायचा. आणि मग असं जमलं आपल्याला तर अंतःकरण पंचकाला म्हणजे हे जे काही अंतःकरण मन, बुद्धी, चित्त, अहंकार म्हणतात त्या सगळ्यामुळे हे सगळं जे काही दृश्य विश्व आहे ते जरी अगदी जड असलं तरी देखील ते परब्रह्माने निर्माण केलेलं असल्यामुळे त्याच्याकडे बघण्याची दृष्टी पण आपली कशी होईल अशासाठी आपल्याला सांगतात. आणि जाणीव त्याचं असं स्वरूप आहे. आता म्हटलं तसं सगळ्या जीवांमध्ये जाणीव आहे. काही काही ठिकाणी खरंच अगदी असं छान विरोभनीय दृश्य दिसतं आपल्याला की ते छानपैकी ते सगळं आपल्याला होणारी जाणीव दाखवू शकतात असं आपल्याला दिसतं. अनेक ठिकाणी आपल्याला गोष्टी दिसतात. आता पुढल्या म्हणजे या 12व्या ओळीनंतर एक यादीच्या यादी समर्थ शेवटच्या समासाच्या ओळीपर्यंत आपल्याला देणार आहे. या सगळ्या यादी जी आहे ती सगळी या आत्म्याचे गुण सांगणार आहे. सगळे शब्द आपल्या परिचयाचे आहेत. तर म्हणतात ज्ञान आणि अज्ञान. आपल्याला कळतं की किती वेळा ज्ञान शब्द गाजवण्यात आला की आत्मज्ञान अशा अर्थानेच आहे. आणि त्याचं अज्ञान म्हणजे तो अज्ञान शब्द आला. आपण व्यवहारामध्ये ज्ञान अज्ञान शब्द वापरतो तो वेगळा. ज्या ह्याच्यात जातो आपण तिथे जी काही डिग्री घेतो त्या ज्ञानाचा इथे काहीच संबंध नाही. त्या आत्मज्ञान हे ज्ञान आणि त्या आत्मज्ञान नसणं हे अज्ञान अशा प्रकारचे ज्ञान अज्ञानाचे शब्द आहेत. आणि आत्म्याचे गुण सांगता आत्म्याजवळ या दोन्ही गोष्टी आहेत. आता त्यातलं फक्त आपण निवडायचं आहे किंवा आपण पुरुष प्रकृती, शिवशक्ती, अर्धनारीश्वर, माया, गुणमाया, गुणक्षोभिणी असे सगळे शब्द पाहिले यापूर्वी. त्या सगळ्या गोष्टी आत्म्याची ओळख करून देण्यासाठी होत्या. हे काय आपल्याला आता काही अपरिचित नाही आहे. त्याचा पुन्हा उल्लेख त्यांनी नुसती यादी देऊन केल्या. आता हे सगळं जे की आहे ते एकाच आत्म्याची ही सगळी एवढी नावं आहेत. आणि आपल्या म्हणजे एकच अशी शुद्ध जाणीव माध्यम बदललं की भिन्न भिन्न प्रकारची होतात. म्हणजे काय, शुद्ध जाणीव जी आहे ती अशी माझ्यामध्ये असताना वेगळी, यांच्यामध्ये असताना वेगळी, यांच्यामध्ये असताना वेगळी अशी असते. आता हे कसं पटावं आपल्याला, तर त्याच्यासाठी आपल्याला माहिती आहे की विजेचं उदाहरण आहे. वीज एकच, इलेक्ट्रिसिटी बोर्ड किंवा काय आपलं जे आहे त्याच्यातून वीज येते आपल्या घरामध्ये, ती वीज एकच असते. माध्यम कुठलं आहे त्याच्यावर परिणाम असतो. ती फ्रीजच्या माध्यमातून आली की आपल्याला पदार्थ गार मिळतो. ती मायक्रोवेव्हच्या माध्यमातून आपल्याकडे आली की पदार्थ गरम मिळतो. एसीच्या माध्यमातून आली की वातावरण थंड पडतं. हीटर लावला की वीज एकच. तसं आहे की ती जाणीव एकच. कोणाच्या माध्यमातून ती आविष्कृत होतीये त्यावर ठरतं. बुद्धी दोघांजवळ आहे. एकाने ते देशकार्यासाठी लावली, अगदी सैनिकात गेला, आणि एखादा मात्र मोबाईलमधल्या अशा फसवणुकीच्या गोष्टी केल्या. माध्यम बदललं, बुद्धी होती पण बुद्धी लागते. वाईट गोष्ट करायचं बुद्धी लागते. कधी कधी वाटतं वाईट गोष्टी करायला जास्ती बुद्धी लागते का कोण, कारण चांगल्या गोष्टी करण्याचा एकच एक मार्ग असतो. त्यामुळे विपरीत काही करायचं असतं. विपरीत करताना किती किती फाटे फुटू शकतात याची पण काळजी घ्यावी लागते. त्यामुळे वाईट गोष्ट करायची असेल तर कदाचित आणखीन बुद्धी लागत असावी अशी म्हणायची वेळ येते. त्यामुळे हा जो काही सर्व ठिकाणी अंतरात्मा नटलेला आहे असं आपण म्हणतो, तो कसा आविष्कृत होतोय त्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. म्हणून मग इथे त्यांनी पुन्हा एकदा आत्म्याचे गुण, आत्म्याची उपासना असं सांगितलं. यापूर्वी काही कमी वेळा आत्म्याबद्दल म्हटलेलं नाही आहे. आता ही जी काही उपासना आहे ती आत्म्याची उपासना म्हणजे ब्रह्माची उपासना आहे. आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी करायच्या सगळ्या गोष्टी आहेत. आत्ता म्हटलं तसं अभिव्यक्तीवरून जो काही मनामध्ये सर्वांप्रती समभाव यायला पाहिजे ती आपली परीक्षा आहे. तो आला की आपली प्रगती बरोबर चालली असं होईल. अजूनही हा परका, हा माझा असा भेद जोपर्यंत आहे तोपर्यंत काहीतरी कमी होत आहे. मी गमतीनं म्हणते
सगळ्या मैत्रिणींचीच ट्रिप असते ना, सगळ्या मैत्रिणीच एका सहलीला जाणार असतात, रोज आलेली असते, तरीही आधी चढणारी आपली पिशवी सगळी ठेवते, नंतर येणारी माझी मैत्रीण, आता सगळ्या मैत्रिणीच आहेत त्यातल्या त्या, मला कोण हवे माझ्या शेजारी 4-5 तास तिच्यासाठी मी जागा ठेवते. आता असं आपण करतो ना, तर तिथे आपली परीक्षा घेऊ दे ना कोणी, ये तू पहिले तू पहिले कोणी चालेल, असं जेव्हा आपण करू तेव्हा सर्वांमध्ये समभाव असा विचार आपल्या मनात येईल. परब्रह्माची प्राप्ती म्हणजे काही वेगळं नाही आहे, ती काही अशी काही डिग्री नाही आहे की 5 वर्षाचा कोर्स पूर्ण झाला चला आता परब्रह्म प्राप्ती झाली तुम्हाला, असं काही नाही. आपल्या आचरणातून, आपल्या वागणुकीतून, आपल्या विचारातून, आपल्या जाणीवेतून आपण खरंच त्या परीक्षेला उत्तीर्ण होतोय का, कुठं कुठे चुकतोय, झालं बी माझ्या हातनं असं, आता पुढल्या वेळेस लक्षात ठेवणार आहे असं नाही होता का, इतपत झालं तरी आहे, मार्ग मिळाला असं मला हरकत नाही. असं कुठेतरी आपली परीक्षा घ्यायची. आता हे सगळं व्यक्त होताना काय काय लागतं, तर आपल्याला विचार लागतो, हा विचार मनात यायला लागतो, सद्ग्रंथ संत आपल्याला हा विचार मनात आणायला प्रवृत्त करणार. दुसरं म्हणजे अशा प्रकारचं आचरण करायला आपल्याला धैर्य लागतं, हिमतीला पण ते करावं लागतं. मनात येतं पण तरी देखील नाही असं नाही चालणार, अशी आपली हिंमत पण आपल्याला दाखवावी लागते. अशा खूप साऱ्या गोष्टी या समासात समजतात. म्हणजे यातल्या ओव्या जेव्हा तुम्ही वाचून आला असाल किंवा वाचाल तेव्हा लक्षात येईल की यादी अशी आहे की तिथे क्रियापद नाहीच आहे. समासातल्या ओव्या आपण वाचल्या की आपल्याला कळतं की अरे ह्याच्यात कुठं की क्रियापदच दिलेली आहे. संबंध ओळी वाचली की सगळं असेल, पूर्वपक्ष, सिद्धांत, गाणे वाजवणे, सांगितलं, नाना विद्या, अद्भुत, गुण आत्म्याचं, आत्म्याचं गुण सांगितलं पहिल्या 3 चरणामध्ये लिहिस, असं प्रत्येक ठिकाणी बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध, विचार, पाणी, शुद्ध, बौद्ध, प्रबोध, गुणात्मयाचे, गुणात्मयाचे हे पाणीपण आणि सगळीकडे यादी अशी की ह्या आत्म्याचे सगळे गुण आहेत, या सगळ्या गोष्टी त्या आत्म्याचं असल्या पाहिजे. मग चत्वार मुक्ती आहेत, नवविधा भक्ती आहेत, सगळं झालेल्या गोष्टी आहेत. का लागतात नवविधा भक्ती आपल्याला विचार केला तर? नुसता उल्लेख आहे नवविधा भक्तींचा, संबंध दर्शक आपण शिकलो नवविधा भक्तीला, मग त्याचा नुसता उल्लेख करण्याचं कारण काय आहे तर आपल्याला आठवण करून देण्यासाठी. मानवी मन जे आहे तुमचं माझं, या मानवी मनाजवळ 4 प्रकारच्या शक्ती आहेत. आपलं जे मन आहे त्याच्यात 4 आपल्याजवळ शक्ती आहे. एक शक्ती आहे त्याला आपण क्रियाशक्ती म्हणतो, खूप काहीतरी सारखं करावं असं आपल्याला वाटतं तर ती क्रियाशक्ती आपल्याजवळ असते. काहीच करू नये असं वाटणं ही पण एक क्रिया आहे, त्यामुळे सारखं आपल्याला करावं असं वाटतं असं म्हणायला हरकत नाही. दुसरी मानवाची शक्ती आहे की आपल्याजवळ भावना आहे, चांगल्या चांगल्या भावना आहे, कोणाबद्दल प्रेम वाटतो, कोणाबद्दल राग वाटतो, वाईट पण भावना आहे. त्यामुळे माणसाच्या मनाजवळ भावना आहे, क्रियाशक्ती जशी आहे तशी भावना शक्ती आहे. दुसरं आपण चिंतन म्हणजे विचार करू शकतो, असं केलं तर काय होईल, असं केलं तर काय होईल, ही असं का करत होते, तिने असं का केलं, या प्रकारचं चिंतन आपण विचार करतो. त्यामुळे ते चिंतन करण्याची क्रिया पण आपल्याजवळ. आणि आणखीन चौथी आपल्याजवळ विशेष शक्ती आहे मनाजवळ, ती म्हणजे संयम शक्ती बनते, ती आपण मनाला कंट्रोलमध्ये पण ठेवू शकतो. अशा 4 प्रकारच्या मनाच्या आपल्या शक्ती आहेत. ह्या 4ही शक्तींचं प्रमाण प्रत्येकाजवळ वेगवेगळं आहे. कोणाजवळ संयम शक्ती जास्त असते, कोणाजवळ संयम नाहीच. जसं आपण गमतीनं बघतो ना, हॉटेलमध्ये गेलं ना की जे काही समोर येतो सुरुवात, मग कांदा आला कांदा खा, लिंबू आलं लिंबू खा, काय हे जरा संयम असावाला येऊ दे सगळं, पण नाही. पूर्वी कसं असायचं, पंगत असायची, सगळ्यांचं सगळं वाढणं व्हायचं, मग श्लोक व्हायचा, मग पंगत बसायला सुरुवात करा, यजमानांचा घोष व्हायचा, मग लोकांनी जेवायला सुरुवात करायची. पण आता संयम नावाची गोष्ट कमी 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 होते अशी दृश्य आपल्याला दिसतात. पण या मनाच्या 4 शक्ती आपल्याजवळ आहेत, या 4 शक्तींचं कमी अधिक प्रमाण प्रत्येकाजवळ आहे. आता अनेकदा काय होतं, या 4 शक्तींपैकी जी शक्ती प्रबळ आहे तसा त्याचा स्वभाव बनतो. म्हणजे ज्याच्याजवळ क्रियाशक्ती अफाट आहे ना, त्यांनी कर्म करावे, खूप काम करावं असं त्याला वाटतं, कामाचा इकडला डोंगर तिकडे त्याला करता येऊ शकतं, त्यांनी खरंच समाजकार्यामध्ये जावं. पण त्याची क्रियाशक्ती अफाट असते, त्याला सारखं कर्म करावंसं वाटतं आणि त्यामुळे त्यांनी म्हणजे त्याचा जो असं धरायचं की 60-65% त्याचा क्रियाशक्ती त्याच्याजवळ आहे आणि उरलेल्या ह्याच्यामध्ये 3 शक्ती आहेत, त्या काही अजिबात नाही. तसे संयम आहे, विवेक आहे, भावना आहे, सगळं आहे, पण क्रियाशक्ती जास्त आहे. तर त्यांनी काय करावं, तर त्यांनी हरकत नाही इलेक्शनला उभं राहायला, कारण क्रियाशक्ती त्याच्याजवळ अफाट बाकीच्यापेक्षा असा त्याचा अर्थ. त्याच्याजवळ भावना शक्ती जास्त आहे, त्या भावना शक्ती असायला पटकन दुसऱ्याच्या भावनेशी ती
ती व्यक्ती इतकी चटकन जवळ साधते. म्हणजे तिचं दुःख तेच माझं दुःख, तिचं सुख तेच माझं सुख, अशी ती भावना ज्याच्या अंतःकरणात आहे ती पटकन त्या भावनेशी जोडली जाते. त्यांनी भक्ती मार्ग धरावा. पटकन भगवंताशी सुद्धा एकरूप होण्याची शक्ती, त्या भावना शक्ती जास्त, मनाची भावना शक्ती जास्त असणाऱ्याला भक्ती मार्ग योग्य आहे. तो छानपैकी पूजेमध्ये रमतो, स्तोत्र पठणामध्ये रमतो, त्याला छान बरं वाटतं. अगदी मानस पूजेमध्ये पण रमतो, कारण ती अंतःकरणातली भावना शक्ती त्याच्या जास्त. कुठला आपल्याला जास्त आवडीचं आहे ते आपल्या स्वभावावर अवलंबून आहे, त्या मनाच्या शक्तीवर अवलंबून आहे. चिंतन करण्याची शक्ती जर आपल्याजवळ जास्त असेल तर ज्ञानमार्गाने जावं. अगदी उपनिषदांचा अभ्यास करावा, वेदांचा अभ्यास करावा. कथा खूप असतात, जो अगदी ब्रह्म माया याच्यातच तो त्याला आवडतं. ते ज्ञानमार्गाने जाणारी मंडळी आहे, कारण त्यांचं स्वाभाविकच त्यांचं चिंतन शक्ती जास्त असते. आणि संयम शक्ती ज्यांच्याजवळ जास्त आहे त्यांनी स्वाभाविकच ध्यानाचा मार्ग धरला. आपण ध्यानाला बसलो समजा आणि आपली संयम शक्ती कमी आहे, ते सगळे आवाज आपल्याला येते. हा काय म्हणाला, तो काय म्हणाला, काय चाललाय, मग काहीच उपयोग नाही. संयम ज्या मनावरती कंट्रोल जो करू शकतो त्याला ध्यान मार्गाचा अभ्यास करतायत, जास्त चांगल्या प्रकारे करतायत. माणसाजवळ या चारी शक्ती आहे, त्याचं प्रमाण कमी जास्ती आहे. ते प्रमाण आपण ओळखायचं, त्यावर आपण आपला स्वभाव ठरवायचा, किंवा इतरांचा पण आपल्याला स्वातंत्र्य आहे. आपण इतरांचं असं सांगू शकतो की हिच्याजवळ कोणती शक्ती जास्त आहे किंवा कोणती कमी आहे. पण समाजामध्ये चारही शक्ती समान किंवा मोठ्या प्रमाणावर असणारी जी व्यक्तिमत्व असतात, म्हणजे ज्ञानेश्वर माऊली, समर्थ स्वामी, विवेकानंद अशी नावं आपल्याला घेता येतील, की यांच्याजवळ चारही शक्ती आहे. आणि चारही शक्ती अशा काही मोठ्या प्रमाणात किंवा समप्रमाणावर आहे की त्यांना हे सगळं जमू शकतं, असं पण आपल्याला दिसतं. पण सामान्य तुम्हा आम्हाला या भक्तीच्या 9 मार्गांकडे जायचं तर ते करण्यासाठी काय, आपल्या मनाचा, आपल्या अंतःकरणाच्या जाणीवेचा अभ्यास करायचा, आणि आपण नेमके काय आपल्याला योग्य वाटतं, आपल्या स्वभावाला काय आवडतं त्याप्रमाणे त्याचा मार्ग द्यायचा. 16व्या ओळीमध्ये आपल्या अध्यात्मशास्त्राचा विचार केला तर माणसाच्या वृत्तीनुसार 4 प्रकार बनतात. हे आता मनाच्या 4 गोष्टी दिल्या. आपल्या वृत्तीनुसार 4 प्रकार म्हणजे काय, तर आपण बद्ध आहोत का, मुमुक्ष आहोत का, साधक आहोत का, सिद्ध आहोत. सुरुवात होते बद्धापासून, ठीक आहे. काही मंडळींची, ज्ञानेश्वर माऊलींसारख्यांची जन्मताच ते सिद्ध असतात. इतक्या लहान वयामध्ये कोणाच बद्ध शत्रुघ्न, इतकं पाण्यात बघितलं गावातल्या लोकांनी, इतका त्रास दिला तरी तो त्यांना बरीच नाहीच म्हणतो. त्यांचं पण तो जो काही दुर्गुण आहे तो जाऊ दे अशीच भगवंताजवळ प्रार्थना केली. अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वांचं वेगळं. पण तुम्हा आम्हा सामान्यांचं कसं असतं, तर आपण दृश्य जगात बांधलेले, वासनेत बांधलेले असे जोपर्यंत आहोत, किंवा आपण वासनेत बांधलेलो आहोत हेच आपल्याला कळत नाही, अशी जर परिस्थिती असेल तर त्याला बद्ध म्हणायचं. आपण वासनेत बांधलेलो आहोत हे ज्याला कळत आहे आणि ह्या वासनेतून सुटलं पाहिजे असं ज्याला वाटतं तो मुमुक्षु, की त्याला काहीतरी वाटतंय की नाही बदल झाला पाहिजे, ते फार झालं असं ज्याला वाटतंय तो मुमुक्षु. आता नुसतं वाटून काही फायदा नाही हो, त्या वाक्यातून कृती व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी करायच्या ज्या गोष्टी आहेत, ज्याला आपल्या भाषेत आपण साधना म्हणतो, नियमितपणाने काहीतरी कृती केली पाहिजे, साधना केली पाहिजे, त्याला साधक म्हणायचं. आणि हे सगळं करून ही साधना किती काळ करावी लागेल, तर चिकाटीने करावी लागेल. आता तुकाराम महाराज म्हणतात तत्काळ म्हणून, पण तसं काही तत्काळ वगैरे आपल्याला तो तत्काळ म्हणजे तो क्षण केव्हा येणार, तर त्याच्या आधी किती जन्म काय घालावे लागतील हे काही ते आपल्याला माहिती नाही. पण त्या साधकांनी अगदी चिकाटीनं, सातत्यानं जी काही साधना ठरलेली आहे ती करणं, त्यानंतर त्याला जे प्राप्त होतं ती सिद्ध. अशी आपल्या 4 प्रकारच्या वृत्तीसुद्धा आपल्याला सांगितल्या. त्या वृत्तीनुसार पण असे 4 प्रकार बनतात. हे सगळं पूर्वी झालेलं पुन्हा एकदा आढावा. उत्तम शिक्षक असणारे शिक्षक घेतात ना, शिकवून झालं की मी काय काय शिकवलं असं ते आढावा घेतात, तसं सगळं त्यांचं चाललेलं आहे. एका वेळेला चतुर्विधा मुक्ती पण आपल्याला सांगितली. सुरुवातीला सांगितलं सलोपता, समुपता, समुपता, सायुज्य मुक्ती, अशा 4 मुक्ती समर्थन आपल्याला सांगितलं. म्हणजे काय आहे, तर भगवंताचा जो निवास आहे त्या ठिकाणी आपल्याला सेवा करण्याची संधी मिळेल, तिथे जन्म मिळेल, त्याला सलोकता, त्या लोकांमध्ये. म्हणजे आपण म्हणू का विष्णू लोकांना, वैकुंठाला गेला म्हणजे विष्णू लोकांना गेला असं म्हणजे. एखादा देह टाकला की ते वैकुंठवासी झाले असे शब्द टाकला, तर वैकुंठवासी म्हणजे काय, ते विष्णू लोकांना गेला असं. तर स्वर्गात गेला किंवा पापी असेल तर आणखी काही गेलेलं होते,
तर ती सलोकता म्हणजे काय, तर त्या लोकामध्ये जन्म मिळणं, भगवंताच्या लोकामध्ये भगवंत ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जायला मिळणं. आणि क्षीणे पुण्य मर्त्य लोक विसरते, पुण्य संपत आलं की पुन्हा आपलं या पृथ्वीवरती येईल, मर्त्य लोकामध्ये येईल, असं जे की आहे. आणि त्याला सलोकता. आणखी सोपं झालं तर मग ठीक आहे, ज्ञानेश्वर माऊलींच्या अनुग्रहित असेल एखादा की अगदी सातत्याने पालन, तर त्याला पुढला जन्म आनंदित मिळेल माऊलींची सेवा करायला, अशा प्रकारचं काहीतरी. असं सलोकताचा अर्थ आहे. समीपता म्हणजे काय, तर इतका तो त्या भगवंताच्या भक्तीमध्ये लीन होतो की भगवंताच्या कुटुंबातच जन्म मिळतो, एखाद्या संतांच्या घरातच जन्म मिळतो. अशा प्रकारची त्याला समीपता म्हणजे जवळ, सातत्यानं भगवंताच्या जवळच राहायला मिळतं. म्हणजे काही वेळा असं असतं की छानपैकी भगवंताच्या पुजाऱ्याची नोकरी मिळालेली असते, पण भाग्यात नसलं तर ते काम केल्यासारखी केलं जातं आणि मग काही उपयोग होत नाही त्याचा. तर तसं नाही, समीपता याचा अर्थ असं काहीतरी भगवंताच्या चरणी, म्हणजे भगवंत नाथांच्याकडे पाणी भरायला आला, ही नाथांची भगवंताबद्दलची समीपता आहे की जवळ. भगवंताला पण असं वाटतं की या भक्ताच्या जवळ, या भक्ताला सारखं सान्निध्य भगवंताचं मिळालं पाहिजे, अशा प्रकारची समीपता असं म्हणायचं. शिवाजी महाराजांचं आपल्या वाघ्या कुत्र्यावर अतिशय प्रेम होतं, त्या वाघ्या कुत्र्याचं पण महाराजांवर अतिशय प्रेम होतं. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महाराजांच्या चितेमध्ये वाघांनी उडी घेतली. आज आपण रायगडावर गेलो की वाघ्याचा पुतळा महाराजांच्या पाठीमागे बघतो. तर ही समीपता आहे, सद्गुरूंच्या जवळ राहायला मिळणं, अशा प्रकारचं त्याला समीपता म्हणायचं. तिसरी जी सरूपता आहे, म्हणजे भगवंत जसं सांगतो की धर्मस्थापनेसाठी मी पुन्हा पुन्हा जन्म घेतो, गाय धर्मस्थ असं काही शब्द दिले आपल्याला. तर संतसुद्धा भगवंताच्या कामासाठी, भगवंताच्या कार्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घेतात. जसं आपण म्हणतो की गजानन महाराज म्हणजे समर्थांचा जन्म घेऊन परत आले, किंवा आता आपण म्हणतो की आपले पंतप्रधान विवेकानंदांचं राहिलेलं काम करायला जणू पुन्हा जन्म घेऊन आले. असं जे की आहे, असा वासुदेव बळवंत फडक्यांचा जन्म पुन्हा सावरकर जन्माला आले, हल्ली क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडक्यांचा जन्म सावरकरांनी जणू केले. अशी जी काय आपण अर्थ लावतो ती जी काय आहे ती सरूपता आहे. धर्मसंस्थापनेसाठी, त्या चांगल्या कार्यासाठी पुन्हा जन्म घ्यायचा आणि भगवंताच्या स्वरूपाला भगवंताला दाखवायचं. आणि चौथं जे आहे ती सायोज्य मुक्ती, ती मात्र हे असं वारंवार धर्मस्थापनेसाठी भगवत कार्यासाठी येणं आहे. पण होतं असं की असं का करावं लागतं, कारण माणसाला पुन्हा पुन्हा कोणीतरी मार्गदर्शक लागतं. खरीच गोष्ट आहे, आपण जर वळून पाहिलं आणि इतिहासाकडे आपल्या, तसं तर पुन्हा पुन्हा आमचा भारत देश एवढं त्याचा इतिहास चांगला, एवढी संस्कृती चांगली, एवढं सगळं असून पुन्हा पुन्हा आम्ही गुलाम का होतो. यवनाने आमच्यावर राज्य करावं, ब्रिटिशांनी आमच्यावर राज्य करावं, हे काय आहे, पुन्हा पुन्हा का आम्ही असे गुलाम होतो. असं जे की मला ते तेव्हा लक्षात येतं की असंच असतं, तर पुन्हा पुन्हा भगवंताला या ठिकाणी यावं लागतं. तर ही जी की आहे ती भगवंतापर्यंत जातो, पण पूर्ण भगवंत आपल्या दिलेला शब्द पाळण्यासाठी येतो. ते जे जोडणं आहे त्याला सायोज्य असे म्हणतात. की सायोज्य परब्रह्माकडे विलीन व्हायचं, पण पुन्हा जन्माला येण्यासाठी, अवतार धारण करून येण्यासाठी त्याला सायोज्य असा पण त्या विषय. चार देहाच्या अवस्था पण आपल्याला समजताना यापूर्वी सांगितले, चांगलं आपल्याला माहिती आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्यावस्था. त्यातली जागृती आपल्याला कळते, आपण जागे असतो. कधी कधी जागे असतो असं आपण म्हणतो, पण जागे नसतो. म्हणजे आपलं मन कुठेतरी असतं. नेहमी आपण अनुभव घेतो, रस्त्याने आपण जातोय, प्रकाश आहे, डोळे उघडे आहे, समोर आपली ओळखीची व्यक्ती येते, आपलं लक्ष लावायची गोष्ट नसते. आणि मला काय हो काय मी समोर येतो कळत नाही का, बघत पण माझ्याकडे, अहो हो आधी माझं लक्षच नसतं असं आपण वर्णन करतो. हे जे काही आहे ते जागृती कसल्याचं लक्षात नाही. जागृती याचा अर्थ कळलं पाहिजे, आजूबाजूचं भान असलं पाहिजे. त्यामुळे जागृती ही पाचही ज्ञानेंद्रिय जी आहे त्यांच्या विषयाचं ज्ञान ज्या अवस्थेमध्ये होतं त्याला जागृती म्हणायचं. ऐकलंच नाही, दिसलंच नाही, असल्याला काही जागृती नाही म्हणता येत. दिसलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, समजलं पाहिजे, कळलं पाहिजे, इमिजिएट ॲक्शन घेता आली पाहिजे वगैरे वगैरे. या सगळ्याला जागृत अवस्था असं म्हणायचं. स्वप्न आपल्याला कळतं की आपण झोपल्यावर आपल्याला जे दिसतं तर आपण स्वप्न पाहतो. याचा अर्थ आपली इंद्रिय झोपलेली असतात, पण आपलं मन जागं असतं. स्वप्नावस्थेमध्ये
मन जागा असतं, इंद्रिय झोपलेली असतं. पण मग दिवसभरामध्ये इंद्रियांनी जे अनुभवलेलं असतं, मन बसते ते स्वप्नी दिसत असं आपण म्हणतो. त्या स्वप्नात काय दिसतं तर ते मन फक्त आपलं जागं असतं, इंद्रिय आपल्याला झोपलेली असतात. आणि म्हणून तुझी जे स्वप्नावस्था आहे त्या स्वप्नाभरात दिवसभर जे काही व्यवहार केलेले असतात चांगले वाईट त्याचे ठसे आपल्या मनावर उमटतात, ते आपल्याला स्वप्न रूपाने दिसतात. मग कधी भीती वाटणारं स्वप्न होतं, मग आपण विचार करायचा का बरं दिवसभरात घडलं, का बरं आपल्याला भीतीदायक स्वप्न पडलं. मग काहीतरी टी व्हीवरचं पाहिलेलं असतं, त्याचा कुठेतरी अंतर्मनावर परिणाम झालेला असतो आणि नकळत ते स्वप्नामध्ये आपल्या येतं. आम्ही गमतीनं पूर्वी सांगितलेलं आहे, सविता डॉक्टर सवितानंद मंगळ त्यांच्या पुस्तकामध्ये हा प्रसंग दिला आहे. पुन्हा पुन्हा जरी असला ना तरी हा प्रसंग का आठवायचा की त्याच्यावर आपल्याला हे नेमकं कळतं की स्वप्नामध्ये जागृतावस्थेत आपण असताना होत असलेल्या गोष्टींचे परिणाम कसे होतात आणि म्हणून जागृतावस्थेत असताना आपण काय काय केलं पाहिजे. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की रोज पोळ्या करायला येणारी बाई रविवारीच फक्त मालकिणीशी भेट होते, बाकी तिची ती येते पोळ्या करून जाते, तर मालकिणीशी भेट होतच नाही. आणि रविवारी होते आणि मग रविवारी मालकिणीशी भेट होताना ती पोळ्या करते, एकीकडे घरातून मालकीण कामं करते आणि मग काय गो आज तुझं मूड नाही का, बोलत का नाहीस, काय वहिनी सांगू तुम्हाला, आम्हाला ना जागा खाली करायला सांगितली आहे, आमचे तिथे डेव्हलपिंग होणार आहे, आता माझी कामं तर सगळी या एरियात आहेत आणि कुठेतरी मला आता जागा घ्यायला लागेल, कसं होणार याच्या काळजीत आहे मी. ती तिची व्यथा सांगितली. बाहेरच्या हॉलमध्ये यजमान पेपर वाचत बसलेले आहे, विचार करतायत की रोज मला स्वप्न पडतं, त्या स्वप्न मी चांगला ओनरशिपच्या मालकीच्या फ्लॅटमध्ये आहे आणि मला रोज स्वप्न पडतं की माझ्या जागेचा प्रॉब्लेम आहे, माझ्या जागेचा प्रॉब्लेम आहे, असं का होत आहे. धुडकावून लागतं ते स्वप्न, ते आहे आपण जागे ओनरशिपच्या जागे राहतो, पुढेच काहीतरी स्वप्न पडतं, दुर्लक्ष भाव. आत्ता तो संवाद ऐकल्यावर लक्षात येतो, ज्या चिंतेने पोळ्या होत आहेत ती चिंता पोळ्यांच्या द्वारा जाते ना. डॉक्टर सवितानंद सांगतात जागृतावस्थेमध्ये आपण जे काही करतो त्या सगळ्या गोष्टी अशा सूक्ष्म स्वरूपात मनावर कशा गुंततात आणि त्याचं जे की होतं ते स्वप्नावस्थेमध्ये. म्हणून मन या मन जागं असतं आणि इंद्रिय झोपलेली असतात आणि तेव्हा स्वप्न पडतं. ते मन जागं असतं, त्या मनाला कोण खाद्य कसं पुरवतं, जागृतावस्थेतल्या वातावरणातून सगळं खाद्य पुरवतं. तिसरी अवस्था आहे ती सुषुप्ती अवस्था आहे. इथे मन आणि इंद्रिय दोन्ही झोपलेली आहे, म्हणून या सुषुप्ती अवस्थेला गाढ निद्रा म्हणतो. काहीच वेळा याचा अनुभव येतो, थोडाच वेळ याचा अनुभव येतो, गाढ निद्रा. अगदी आजूबाजूचं भान, मनही झोपला, इंद्रियही झोपली, बेल सुद्धा मला ऐकू आली नाही, काय गाढ झोप लागली. क्वचित हा अनुभव आपला असतो की तेव्हा अगदी सगळं शांत, जिवंत आहोत पण मन शांत, इंद्रिय शांत, असा गाढ निद्रेचा अनुभव आपल्याला. आणि तुर्या अवस्था ही जी चौथी अवस्था आहे तिथे इंद्रिय जागी आहे आणि मन मात्र आत्म्याच्या अनुसंधानात आहे. इंद्रिय सगळी जागी आहे, खरं तर मनही जागच आहे, पण मनाला आता आजूबाजूच्या गोष्टींचं भान नाही आहे. तो ते बरोबर त्या भगवंताच्या नाम घेताना त्या नामीमध्ये त्या ईश्वरामध्ये पूर्णपणानं मन रमलं असलं तर इंद्रिय जागी आहे. म्हणजे तुम्ही जसं योग निद्रेची कॉमेंट्री करता आणि लोकांना झोपच लागून जाते, त्यावेळेला आपण म्हणतो की योग निद्रा लागते, तर झोपतात तेव्हा त्यांचं इंद्रिय पण झोपलेली असतात, मनही शांत झालेलं असतं, तसं होतं. तर इथे तसं नाही, तुर्यावस्था जी आहे ते असतात ईश्वराच्या अनुसंधानात. इंद्रिय जागी आहे, झोप लागलेली नाही आहे, अजून सगळी पाचही ज्ञानेंद्रिय जागी आहे, पण ती ज्ञानेंद्रिय सगळी आत ओढून घेतलेली आहे. त्यामुळे कानाने दुसरा आवाज येत नाही आहे, फक्त नामस्मरण. डोळ्याला दुसरं काही दिसत नाही आहे, भगवंताचं जो. अंतःकरणात दुसरा विचार नाही आहे, भगवंतच आहे. अशी जी काही अवस्था आहे त्याला तुर्यावस्था असं म्हणायचं. या चारही अवस्थांचा अभ्यास पूर्वी आपण केलेला आहे. इंद्रियाला या सगळ्या दृश्य विश्वाची जाणीव असते, मनाला मात्र हे जे विश्वाच्या अधिष्ठानाची म्हणजे चैतन्याची जाणीव असते. असा विचार केला तर आपल्याला या चारही अवस्थातल्या तुर्यावस्थेचा अनुभव, निदान आपण म्हणूया गाढ निद्रेचा अनुभव किती सुख देऊन जाणार असतो. थोडा जरी असला तरी तो आनंद असतो. आणि तुर्यावस्था म्हणजे जागेपणी या परब्रह्माशी जुळवून घेणं हे अधिक सगळ्यात महत्त्वाचं आहे. हा पण विचार केला. तुकारामाचा अभंग आहे, पाड्याविना मासोळी तैसा तुका तळमळी. पाड्याविना मासोळी कशी तळमळते म्हणजे जाणं, असं पाण्यात
बाहेरच्या बाहेर काढल्यावर तसं अन्य सगळ्या गोष्टी आल्या ना की तुकाराम महाराजांना मला तळमळ लागते, मला तीच पाहिजे. पांडुरंगाचं ध्यान एवढंच एक मला, बाकी काही नको आहे. मग तो जसा मासा तडफडतो तसं माझं मन तडफडतो तुझ्यापासून दूर जाताना असं वाटेल. ही जी तळमळ तडफड आहे ती सगळी त्या भगवंताच्या भेटीसाठी आहे. ती आस लागली पाहिजे ईश्वरासाठी. ते जे काही आपलं साध्य आहे त्या साध्यासाठी ही सगळी जी काही साधन आहे ती त्यासाठी लागली पाहिजे. आता होता सगळी सुरुवात तर होते आपली, पण कुठे नेमकं ते सानिध्य मिळायचं. मंदिराच्या पायऱ्या चढायला सुरुवात झाली ना, घरातून मंदिराकडे वाट सुरू झाली ना की खरं म्हणजे सुरुवात झाली पाहिजे. ते आपलं कळलं ना आता आपल्याला कुठे जायचं आहे ते. पण पायऱ्या चढल्या की मग मंदिरात जाता येतं. पायऱ्या म्हणजे काही मंदिर नाही. बरं मंदिरात गेलं तरी मंदिरात गेलं त्या ईश्वराशी अनुसंधान जोडलं ते अजून पुढल्या पायऱ्या आहेत. मंदिर म्हणजे काही पुन्हा ईश्वर नाही, आणखी राहत गेलं पाहिजे. मूर्ती म्हणजे नुसतं नाही, त्या मूर्तीमध्ये आपल्याला ते चैतन्य आणि अंतःकरणाचं चैतन्य एकच आहे ही जाणीव आपल्याला झाली पाहिजे. त्या मूर्तीची पूजा करायची म्हणजे काय, मानस पूजा करायची म्हणजे काय, साधन सामुग्री असावी का नसावी, तर काहीही नसलं किंवा सगळ्या गोष्टी असल्या तरीसुद्धा तोच आनंद आपल्याला मिळायला पाहिजे. ही जी काही आहे ती अमूर्त असलं, अगदी निर्मळ निराकार असला हा आत्मा, तरी देखील त्याचे गुण काय आहेत ते सांगण्यासारखे आपल्याला आहे. आत्मा परमात्मा, त्या परब्रह्मा तेच आपल्यामध्ये आहे, त्याचं मिलन झालं पाहिजे. याच्यासाठी या निरनिराळ्या पद्धतीने आपण सगळं ऐकलेलं आहे. आणखीन एक विचार करायचा की हा जो काही माणूस आपण म्हणतो आहे हा चैतन्याचा पुतळा आहे, जिवंत माणूस आहे ना, त्यामुळे तो चैतन्याचा पुतळा आहे. तो श्वास घेतोय, जिवंत आहे म्हणून श्वासोश्वास त्याचा चालू आहे. तो बोलतोय, हिंडतोय, फिरतोय, खातोय, पितोय, किती किती कृती करतोय, नवनिर्मिती करतोय. त्यामुळे माणसाच्या या सगळ्या गोष्टी सगळ्या चालू आहेत. पशुपक्षीसुद्धा त्याच्या पद्धतीने सगळं करतोय. पशुपक्षी समजा आपण जाऊया की आता चिमणी म्हटलं तर चिमणी त्या गवताच्या काड्या गोळा करतो, त्याचं एवढंच आहे. माणूस काय करतो तर माणूस गवताच्या काडीपासून निरनिराळ्या गोष्टी तयार करतो. कारण चिमणीच्या तुलनेत माणसाचा बुद्धीचा खूप मोठा आहे. त्यामुळे गवताच्या काड्या गोळा करेल, त्या गवताच्या काड्यांनी विणून तो काय काय गोष्टी करेल, वेताच्या खुर्च्या करेल, आणखी काही करेल, बांबूच्या खुर्च्या करेल. माणसाचा बुद्धी असल्यामुळे त्या चिमणीच्या तुलनेत चिमणी फक्त तिचं घरटं बांधायला, बरं ते तिच्या घरट्यामध्ये लागणाऱ्या गोष्टी होतच ती नाही, आणि त्याला दरवर्षी ती घरटं बांधणार. माणूस मात्र टिकाऊ पद्धतीनं काय काय गोष्टी त्याच्यामध्ये करेल. त्याचं घरटं समजा अगदी त्याच्या पुरतं असेल. माणूस काय आता 50 मजली वगैरे वगैरे असे टॉवर बांधले तर माणूस काही करू शकेल. धान्य शेतात तयार झालं की पक्षी त्याच्यावर कुठून पडतात, त्याचे काही करून पडले असतात. माणूस काय करेल, त्या धान्याच्या कितीतरी पदार्थ करेल. आता आपण जरा मोबाईल उघडला आणि जरा रेसिपी बघितलं, काल नित्य नव्या रेसिपी आपल्याला माणसाला बघायला मिळतात की त्या एकाच ती चिमणी त्या आपल्या धान्य आहे ती तो हे करेल, टिपेल आणि जाईल. माणसाचं कसं, माणसं त्याच्यापासून शिरा करेल, खांडवी करेल, पोळी करेल, लाडू करेल, एकाच गव्हापासून 1000 पदार्थ करेल. थोडक्यात काय, माणूस अत्यंत बुद्धिमान आहे आणि बुद्धिमान असल्यामुळे ते जे सळसळणारं चैतन्य त्याच्याजवळ आहे, तिच्याजवळ चैतन्य आहे ते लिमिटेड आहे. त्यामुळे तिला डायरेक्ट तांदूळाचा दाणा खाऊन पुरतो आणि तांदूळाचे किती पदार्थ करून शरीराने पदार्थ करून, कारण त्याच्यावर बुद्धी आहे. म्हणजे सगळीकडे ते जे सळसळणारं चैतन्य आहे ना, त्या चैतन्याने आपण या सगळ्या गोष्टी करतो. मग किती किती गोष्टी आपल्याला कराव्याशा वाटतात. अगदी असं वाटतं कुठेतरी छानपैकी उंच डोंगरावर जाऊन असावं, खालून सगळं छानपैकी आपल्याला डोंगरावर दिसतं तर खालच्या गोष्टी दिसते. कधी कधी वाटतं आपण समुद्राच्या खळखळणाऱ्या पाण्यात पाय टाकून असावं. अशा माणसाला ना अनंत गोष्टी कराव्याशा वाटू शकतात. या सृष्टीमध्ये जितकी शरीर आहेत तितकी भगवंताच्या गोष्टी आहेत आणि तितक्या त्या सळसळ्या चैतन्यामध्ये नवनवीन गोष्टी रोज काहीतरी निर्माण होत असतात. असे परमानंद देणारे अनुभव माणसाच्याच ठिकाणी फक्त येतात. सगळ्याचं म्हणतात की इतकं माणसाचं कौतुक केलं आहे. आता त्या बुद्धीचा वापर माणूस कसा करतायत त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. त्यामुळे ग्रंथ संपवताना समर्थांनी 2 या आत्म्याचे समाज घेतले. हा आता आज आत्म्याचे गुण सांगणार आणि शिवाय आपल्याला पुढल्या समाजसुद्धा आत्मज्ञानाचं निरूपण करणारा आहे. आणि एवढं सगळं करून सुद्धा दासबोध पूर्ण झाल्यावर समर्थांनी अगदी त्या
सगळ्या दासबोधाचं सार. खरं तर आता आपल्या लक्षात येईल की सगळ्या 19 दशकामध्ये सांगून झालेल्या दासबोधाचं सार या 20व्या दशकात चालूच आहे. पण पुढे असं लक्षात येईल की सगळे 20 दशक येऊन झाले तर समर्थ म्हणतात की अजूनही काही माझ्या शिष्यांना आत्मज्ञानाचं खरं कळलंच नाही. मी पुन्हा आत्माराम नावाचा 5 समासांचा ग्रंथ समर्थ लिहिला. म्हणताना म्हटलं आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध नसत, म्हणजे देह नसता न करावा खेळ. काही मी देह टाकला तरी आत्माराम दासबोधासारखे ग्रंथ आहेत ते माझं स्वरूप आहे, त्याच्यातून तुम्हाला सगळं ज्ञान मिळेल असं सांगितलं. पण तरी लक्षात असतं की एवढ्या 20 दशकातून सुद्धा नाही कळलं. म्हणून पुन्हा आत्माराम नावाचा 5 समासाचा ग्रंथ समर्थाने लिहिला. ज्ञानेश्वर माऊलीने नाही का एवढी मोठी ज्ञानेश्वरी लिहिली, पण तरी देखील अमृतानुभव लिहिलाच की ते लिहून सुद्धा पुरेसं नाही झालं. त्यामुळे त्याचं सार सांगणारा अमृतानुभव तत्वज्ञान फक्त माऊलीने पण करत गेलं. समर्थाने तर जीवीचे गुज असंच म्हणते. आपल्या शिष्याला हे जे काही आत्मज्ञान ते सांगतायत ते म्हणाले माझ्या जीवीचं गुज अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. बरं त्यांनी या ग्रंथ अभ्यास केला सांगण्यापूर्वी नाना ग्रंथांच्या संमती उपनिषद वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सांगतात. समर्थ म्हणतात की नाना ग्रंथ अभ्यासले, उपनिषद श्रुती सगळ्या ग्रंथांचा अभ्यास केला, मुख्य आत्मप्रचिती घेतली, अनुभवाशिवाय बोललं नाही आहे आणि शास्त्रासहित ही गुज गोष्ट मी तुला सांगतो. जसं भगवंतांनी अर्जुनाला गुह्य ज्ञान सांगत राहिला की गीतेमध्ये, तसं इथे पण ते सांगतात की शास्त्रासहित ही गुज गोष्ट मी तुम्हाला सांगितले. दासबोधाचा हेतू तो सुरुवातीलाच सांगितला, तो आता ग्रंथाच्या शेवटी जो हेतू मला ठेवला होता तो पूर्ण झालेला आहे अशी पण ग्वाही समर्थ आपल्याला देतात. आता या ग्रंथाचा अभ्यास करून सुद्धा परमार्थ म्हणजे नेमकं काय असं विचारलं आणि आपल्याला काही सांगतात. समजा असं झालं, हो झाला दासबोध पूर्ण असं विचारलं कोणी तर आपण हो झालं. आणि मग एखादी असलीच खवसट तिला सांग ना आम्हाला काय झालं ते तसं देऊ मला काही समजायला असं आपण उत्तर देऊ तर असं होईल. नेमकं काय ते आपल्याला समजू नये, समजलं नाही आहे किंवा सांगता येत नाही आहे असं होईल. तर त्या दृष्टीनं समर्थ सांगतात आपल्याला की हे असं जर घडलं आपल्याला तर त्याचं काय अर्थ आहे. तर प्रत्यक्ष साधना आपल्याला त्या करायला ऐकलं आहे आपण बेबल भाषेच्या गोष्टी सांगतात 2 कान दिलेले आहेत ना, ते ऐकलं ना आपण, पण ते ठेवायला राहून साठवून ते अजून आपलं झालं नाही. म्हणून समोर आपल्याला ग्रंथाच्या शेवटी सांगणार आहे की असं जरी झालं तरी देखील काही मोठी असं मानू नका, त्याला आपल्याला काहीच कळलं नाही, काहीच आलं नाही असं काही नाही आहे. आपल्याला थोडी साधना करायला आहे. पुढल्या वेळेला पुन्हा ग्रंथ वाचताना सोपं वाटणार आहे हे अगदी नक्की 100% खरी गोष्ट. एकदा जरी पारायण केलं आणि पुन्हा ग्रंथाचं वाचन करायला लागलं की लक्षात की अरे हो हे आपल्याला येणार नाही. आता पुढली ओवी नाही कदाचित येणार हे बरोबर, एकाच कसं समर्थाने दोन्ही गोष्टी सांगितल्या. हे काय म्हणाले हे भरड वाचन, पारायण करणं म्हणजे काय, पारायण करायला सांगितलं आहे आणि पारायण करणं भरड वाचन. मी नेमकं का करू का नको. तर पारायण याचा अर्थ डोळ्याखालून जाणार, पुढल्या वेळेला सोपं पण जाणार, त्याच्यासाठी करायला पण हवं, पण त्यांनी करून भागला झाला ग्रंथ माझा अभ्यास होईल असं होणार नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा अभ्यास करायला पाहिजे, साधना करायला पाहिजे आणि मग अनुभव प्रचिती आली पाहिजे. आता प्रचिती जर आली नाही, अनुभव जर आला नाही तर मग आपल्याला असं तर काय बाबा अनुभव करू आपल्याला काही अनुभव येतो. आता तो अनुभव म्हणजे काय येणार, लोक सांगतात ना योग साधना व्हायचा अशी ती ज्योत दिसते, पण आई बघ किती आता 2 वर्ष असतात जोडणी केली सगळी करताना तर नाही असं होणार. तर अशा गोष्टी होते, पण अभ्यास भरण का होईना आपल्या नजरेखालून ग्रंथ केलेला आहे ही गोष्ट नक्की आहे. पुन्हा समोर आपल्याला ते सांगतात त्याची काही काळजी करायचं कारण नाही आहे. हळूहळू आपल्याला या गोष्टी आपोआप समजायला लागतील. आणि मग म्हणतात शिष्याला काजे तुझी भ्रांती फिटली, म्हणजे तुझा जो काही गोंधळ आहे तो मनातला फिटला का नाही अद्याप का अजून फिटला नाही. एवढा ग्रंथ सगळा वाचून अभ्यासून झाला आहे आणि अजून मनात जर भ्रम असेल तर फिटतोय की नाही असं समर्थ प्रश्न आपल्याला विचारतात. तर ती आपली मनातली जी भ्रांती आहे मी मला कळलं आहे की नाही सांगता येईल की नाही, ती भ्रांती मनातली काढून टाक असं समर्थाने शिष्याला मी आम्हाला पण सांगितलं. नंतरच्या 4, 25, 26, 27, 28 4 ओव्या आहेत. या 4 ओव्यांमध्ये जरा वेगळ्या वाटतील अशा गोष्टी दिल्या. म्हणजे आधी आपण मगाशी पाहिलं की किती जलचर आहे, किती पक्षी आहे, किती झाडं आहे, किती माणसं आहेत, त्याशिवाय पण या सृष्टीमध्ये आणखीन काही गोष्टी आहेत.
आता त्या 84 लक्ष योनीतच आहे. हळूच आपल्याला कळेल की देव आहेत, 33 कोटी देव आहेत. आपण गाईच्या जवळ 33 कोटी देव आहेत असं मानतो. गाईला पूजा, गाईचा नमस्कार करण्याची आपल्याला लहानपणापासून आपल्या मोठ्या मंडळींनी सवय लागली. गाय दिसली की नमस्कार करायचा, कारण तिच्या त्या देहामध्ये 33 कोटी देव आहेत. ऋषीमुनी 88,000 ऋषीमुनी आहेत. आजही हिमालयामध्ये ध्यानधारणा करणारे ऋषीमुनीचा त्यांच्या वयाचा अंदाज पण करता येत नाही असं लोक वर्णन करतात. त्याबरोबर ह्या 2 चांगल्या गोष्टी झाल्या. बरोबर भूतपिशाच पण आहे, वाईट गोष्टी पण आहेत, त्या पण आहेत. 3.5 कोटी भूतावळ आहे. मग ठीकच आहे, का देश का जग असं आहे हे आपल्याला कळेल. 3.5 कोटी भूता. मग अशी माणसं 4 लक्ष सांगितले होते आणि भूतावर 3.5 कोटी सांगितलेली. आपल्याला कळतं की काय बाबा आहे, म्हणून जाता जाता आपल्याला मी पण यादी ते देत आहे. 56 कोटी चामुंडा, 9 कोटी कात्यायनी. काही देव जे आहेत ना ते असे पण म्हणजे जसं शंकराचं एक रूप प्रत्येक गावामध्ये गावाच्या बाहेर जे आहे ते भूतपिशाच उतरवण्यासाठीच असायचं, त्यामुळे तो देव त्याच्यासाठीच आहे. तर अशा पण गोष्टी या ठिकाणी आहेत. जसं चंद्र, सूर्य, तारामंडळ, नक्षत्र हे सगळं जसं आहे, तर किंवा आपण जशा शेष, कूर्म, वराह अशा सगळ्या अवतार पण म्हणतात. देव, दानव, मानव अशा पण सगळ्या गोष्टी, हे जे सगळे प्रकार आहेत ते सगळे अस्तित्वात आहेत. त्याला नावं वेगळी द्या, वेगळ्या प्रकार, पण सगळ्यात आता हे जे नावं वेगळी मी काय, हे सर्व प्रकारचे भाव आहे. दानव दिसणार नाही, दानव नाव काही नाही आहे. रावणाला 10 तोंड दिली, आता ते 10 तोंडाचं कोण दिसणार नाही, दानव दिसणार नाही दिसणार. पण तरी सुद्धा दानव वृत्ती असणारी मंडळी दिसतील ना, त्यामुळे ते आपल्याला सांगतायत हे सगळे प्रकार आजही आपल्याला दिसते. असणं आणि नसणं हे पण आत्म्याचेच गुण आहे. या एक आत्मज्ञान आपल्याला जर झालं की या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसते. त्या कशा, त्या सगळ्या असुर शक्तीला सुद्धा चांगलं करणं याचा प्रयत्न पण करायचा. लोक म्हणतात काय बाबा कशाला या असंगाशी संघ करायचा, या लोकांना कशाला आपल्या पक्षात घ्यायचं, त्यांनाही बदलायचं, होईल त्यांच्यात ते बदल. अशा प्रकारचा विचार पण समर्थाने सांगितलाय. समर्थाने मुख्य हरिकथा निरूपण सांगितलं, पण दुसरे ते राजकारणी सांगितलं. त्यामुळे देशाचा विचार, धर्माचा विचार, राजकारणाचा विचार करणारे हे संत आहेत. तो जाता जाता 4 ओव्यांमध्ये अशा आत्म्याचे गुण असणारे विपरीत म्हणूया त्याला, जसं मग असे ज्ञान, अज्ञान, विपरीत ज्ञान असं म्हणलं. विशेष ज्ञान, ज्ञानाच्या सगळ्या गोष्टी शब्दांचा अर्थ माहिती असताना आज शिरलो नाही, नुसतं आत्मज्ञान आणि अज्ञान पाहिलं. पण जे चुकीच्या मार्ग आहे ज्ञान आणि ते चुकीच्या मार्गात जात आहे ते विपरीत ज्ञान पण असतं. सगळे प्रकार इथे असतात, त्याच्यातली निवड आता आपल्याला करता येईल याची दृष्टी या 20 दशकाच्या अभ्यासाने समर्थाने आपल्याला दिली आहे असं त्याचा अर्थ. आता शेवटच्या 4 ओव्या ज्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं की हे जे सगळं मी तुम्हाला सांगतात, तर काही ग्रंथांचा अभ्यास असा असतो. म्हणजे खरं तर मला कधी कधी असं वाटतं की आपल्याला एवढ्या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करायची आवश्यक. एखादा ग्रंथ, दासबोध म्हणा, गीता म्हणा, असा एखादाच ग्रंथ घ्यावा आणि आयुष्यभर त्या एका ग्रंथाचाच अभ्यास करावा, तरीसुद्धा पुरेसा. आणि सांगायचं तर सगळं एकच आहे, पद्धती वेगळी आहे. गमतीनं मी बंगाली मिठाईचं उदाहरण दिलं की बंगाली मिठाई रंग वेगळा असेल, आकार वेगळा असेल, नाव वेगळं असेल, पण साधारण ते दूध छानायचं आणि त्याच्यावरच सगळं करायचं ना, त्यामुळे मूळ ते एकच आहे. तसं या सगळ्या ग्रंथाच्या मुळाशी एकच आहे. काय ग्रंथात माहिती की तो जो आत्मा आहे म्हणजे परमात्मा आहे, तो परमेश्वर, त्याला ओळखा आणि तो सगळ्या ठिकाणी आहे, अगदी चराचरामुळे तो सगळीकडे भरलेला आहे. ही एकच गोष्ट सगळ्या संतांना निम्या ग्रंथातून तुम्हाला सांगायची आहे. मार्ग वेगळा आहे, पद्धती वेगळी आहे, भाषा वेगळी आहे, समोर असणाऱ्या श्रोत्यांच्याकडे बघून तो संत कसं सांगत असेल, पण सांगायचं तेच. याची आठवण शेवटच्या भागात करून दिली आहे आणि आपल्याला सांगितलं आहे की आपण निस्संदेह, संशय मनातला काढून टाका. अशा निस्संदेह अवस्थेमध्ये म्हणजे कल्पनेच्या याच्यातून बाहेर या, आपोआप आपल्याला या सगळ्याचा आनंद घेता येईल. अर्थात असं आत्म्याचे गुण सांगून सुद्धा पुन्हा आत्मनिरूपण पुढल्या समाजात ते करणार आहेतच, ते आपण आता बुधवारी बघूया. तुझ्या समया मुची तनुदेश काही जय जय रघुवीर समर्थ.
एक ओंकार करण्यासाठी दीर्घ खोलवर श्वास भरून द्यायचा आहे आणि श्वास सोडताना प्रणवोच्चार.